कवी कट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज एक सुंदरशी अशी कविता 15व्या भागात घेऊन येत आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, कविता शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा। चला तर मग कविता बघू। कवितेचं शीर्षक आहे तुझं रूप लक्ष्मीचं। दोरा बांधून वडाला मला मागते सराणी, दोरा बांधून वडाला मला मागते सराणी, माझा सांभाळी संसार जन्मोजन्मी तुझा ऋणी, माझा सांभाळी संसार जन्मोजन्मी तुझा ऋणी। माझ्या असंख्य चुका तू घालशी पदरात, माझ्या असंख्य चुका तू घालसी पदरात, मुलाबाळांसाठी सदा आनंद उरात, मुलाबाळांसाठी सदा आनंद उरात। तुझं लक्ष्मीचं रूप माझं घर ते प्रसन्न, तुझं लक्ष्मीचं रूप माझं घर ते प्रसन्न, अन्नपूर्णा तू घराची मिळे चवदार अन्न, अन्नपूर्णा तू घराची मिळे चवदार अन्न। तुझं धन दौलत तुझं सुखाचं आभाळ, तुझं धन दौलत तुझं सुखाचं आभाळ, गळी तुझ्या घालितो मी उपकारांची माळ, गळी तुझ्या घालतो मी उपकारांची माळ। तू भेटावी म्हणून नाही पिंपळ पूजला, तू भेटावी म्हणून नाही पिंपळ पूजला, तुझं आहे कल्पवृक्ष तुझी साथ आयुष्याला, तुझं आहे कल्पवृक्ष तुझी साथ आयुष्याला, तुझी साथ आयुष्याला। धन्यवाद। चला तर मग कविता समजून घेऊया। कविता ही खऱ्या अर्थाने ऐकल्यानंतर कळलंच असेल की घरातल्या लक्ष्मीवरची कविता ही आहे। आपली बायको वडाला दोरा बांधायला जाते, आपल्या आयुष्य वाढवणं जे काय ते तिला वाटतं, आपलं आयुष्य वाढलं पाहिजे। तर जो निर्मळ आणि स्वच्छ भाव घेऊन ती जाते आणि संसार पण सांभाळते आणि त्या ठिकाणी आपल्याला मागते, तर या ठिकाणी आपण ऋणी राहिलं पाहिजे। माझ्या असंख्य चुका तू घालशी पदरात, मुलाबाळांसाठी सदा आनंद होतो। कधी कुठलीही तक्रार नाही, कधी कुठलं हे नाही, मुलाबाळांना सांभाळायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या नाही का। आणि तुझं लक्ष्मी रूप, तुझं लक्ष्मीचं रूप माझं घर ते प्रसन्न, आणि अन्नपूर्णा तू घराची वेळे चवदार आहे। तुझं लक्ष्मीचं रूप आहे हे वेळोवेळी वाटतं आणि त्यामुळे घर जे काय आहे ते प्रसन्न असतं। तुझा चेहरा, तुझं रागवणं, तुझं बोलणं आणि तुझं आमच्या सगळ्यांना सांभाळणं हे जे काय आहे यातूनच खऱ्या अर्थाने तुझं लक्ष्मीचं रूप दिसतं। तुझं धन दौलत तुझं सुखाचं आभाळ, गळी तुझ्या घालितो मी उपकारांची, तुझे काही करतेस घरासाठी, तुझे काही धावतेस, तुझे काही सगळं काही सांभाळते। हे तर खऱ्या अर्थाने प्रत्येक पतीसाठी बायकोचं हे जे काही कर्तव्य आहे ते तर उपकारांचंच कर्तव्य आहे असं आपल्याला म्हणता येईल। म्हणून मी या कडव्यात म्हटलं की मी उपकारांची माळ घालतो, तू माझं स्वच्छ सुखाचा आभाळ आहे। शेवटी म्हटलंय की तू भेटावी म्हणून मी कधी पिंपळ पूजला नाही, कधी कुठली उपास धरला नाही, कुठली आराधना केली नाही, तरीही तू माझ्यासाठी कल्पवृक्ष आहे। कल्पवृक्ष म्हणजे काय की सर्व काही गोष्टी देणाऱ्या, मागितल्यानंतर मिळणारा, मागितल्यानंतर वस्तू मिळणं त्याला कल्पवृक्ष असं म्हणतात। तू माझ्यासाठी कल्पवृक्ष आहे। तू भेटावी म्हणून नाही पिंपळ पूजला, तुझं आहे कल्पवृक्ष तुझी साथ आयुष्याला। आणि अशा कल्पवृक्षाची साथ आयुष्याला जर असेल तर खऱ्या अर्थाने आयुष्य कंटाळवाणं मुळीच नाही। म्हणून एवढ्या सर्व कवितेमध्ये ही एक
बायकोसाठी केलेली कविता तुम्हाला नक्कीच आवडेल. अशा या सुंदरशा कवितेसोबत आजचा आपला 15वा भाग इथेच समाप्त होत आहे.